लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। शिवसेना प्रणित दिव्यांग सेना नाशिक यांच्या मागणीनुसार तक्रारी निवेदनानुसार नाशिक महानगरपालिकेचे भारतरत्न अटल सन्मान दिव्यांग भवन नुकतेच दिमाखात सुरू झाले आहे। सामाजिक न्याय विभाग मनपाची उपायुक्त नितीन नेर यांनी शिवसेनेने दिलेल्या 22 ऑगस्ट 2024च्या तक्रारी दाखल निवेदनाची नोंद घेऊन 13 एप्रिल 2024 रोजी दिव्यांग भवनाचा प्रश्न सोडवल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री योगेश वाणी, शहर प्रमुख डॉक्टर शंतनू सौदानकर, महेंद्र मने, रंगनाथ दरगुडे, साहिल मनोज पादेशी काळकर, सौ ज्योती पाटील, सौ मीना शेरे आदींनी जाहीर संदीप भाऊसार, नंदन सोनवणे, सुनील देशमुख, हाकीम पटेल, कविता वाणी, मोहन जाधव आदींना जाहीर सत्कार केला। या प्रसंगी दिव्यांग सेनेचे मार्गदर्शक शिवसेना उपनेते अजय बोरस्ते उपस्थित होते। त्यांनीही दिव्यांगांच्या भवनाचे कौतुक केले, परंतु दिव्यांग भवनापर्यंत पोहोचण्याकरता खूप त्रास सोसावा लागत होता। भवनापर्यंत पोहोचण्याचा रस्ता अजूनही पूर्ण नसून दिव्यांगांनी आपले प्रश्न आणि समस्या घेऊन पोहोचण्याबद्दल शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याबद्दलची दखल त्वरित घेऊन 10 दिवसाच्या आत रस्त्याची कामे पूर्ण झाली पाहिजे, नाहीतर शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे। भवन येथे दिव्यांग सेनाचे पदाधिकारी श्री योगेश वाणी तसेच आमचे माजी उपनेते अजय बोरस्ते इथे आले। त्यांनी भेट दिली आणि आमचा कामकाजाचा आढावा पण घेतला आणि एक आम्हाला काही सूचना पण केल्या आणि तसं यांनी एक निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये काही त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत। मी नक्कीच ते मान्य आयुक्तासमोर ते मांडेल की याचं या सूचनांचं ना त्याचं पालन झालं पाहिजे किंवा ते सुटल्या पाहिजे किंवा ते सॉल्व झाले पाहिजे। तसं त्याच्यामध्ये 1 ते 12 योजना आमच्या राबवल्या जातात। आता आमचे नियोजन असं आहे की ह्या ज्या योजना आहे हे आम्हाला ऑनलाईन करायचे। ऑनलाईन झालं तर जर दिव्यांग बांधव जो इथपर्यंत येतो आहे त्याचा 90% त्रास कमी होणार आहे। त्याला सगळं ऑनलाईनचे फॉर्म ते भरता येतील। जशी लाडकी बहीण योजनेच्या आपण आम्ही फॉर्म भरले होते शासनाने, तसंच आमच्या करण्याचा तो विचार आहे, जेणेकरून त्याला फक्त त्यांनी त्याच्या घरी बसून किंवा यांचे जे कार्यालय तिथे बसून जर त्यांनी काम केलं आणि इथं आम्ही त्याचं ऑनलाईन त्याची प्रिंट काढून घेणार, त्यांना ऑफलाईन द्यायचीसुद्धा आवश्यकता राहणार नाही। एवढं आमचं नियोजन आहे, जेणेकरून यांचा त्रास कमी व्हावा अशा। अटल स्वाभिमान दिव्यांग भवन याचं कालच उद्घाटन झालं आहे आणि त्याचा आढावा दिव्यांग सेनेतर्फे आज आम्ही इथे घेतलेला आहे। इथं ज्या सोयीसुविधा आहेत याचा आढावा इथं योग्य प्रकारे घेण्यात आलेला आहे आणि काही सूचना इथे काही करण्यात आलेल्या आहेत की जेणेकरून दिव्यांगांना जास्तीत जास्त नवीन अल्ट्रा मॉडर्न फॅसिलिटीजचा लाभ कसा घेता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। त्याचबरोबर इथे दिव्यांग भवनात माननीय नेर साहेब असतील किंवा बाकीचे कर्मचारी असतील त्यांची आम्हाला साथ कशी लाभू शकते आणि जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत आम्ही कसं पोहोचू शकतो याबद्दल आमच्या सगळ्यांचाच प्रयत्न राहील। आणि एक सर्वसमावेशक असं हे जे दिव्यांग भवन आहे महाराष्ट्राची शान आहे खरं तर, आणि महाराष्ट्राच्या दिव्यांगांचं एक मंदिर आहे। त्याचं पावित्र्य तसंच कसं राखलं जाईल आणि ते योग्य प्रकारे पूर्ण भारतात एक वेगळ्या दृष्टीने कसं बघितलं जाईल या दृष्टीने आम्ही सगळेजण याच्यात प्रयत्न करणार आहोत आणि या सगळ्यांचे आम्हाला साथ लाभणार आहे। त्याबद्दल मी नाशिक मनपाचं परत एकदा अभिनंदन करतो। शिवसेना जिल्हा प्रमुख दिव्यांग सेना। आज आम्ही 29 एप्रिल 2025 रोजी नेर साहेबांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनात त्यांना सूचित करण्यात आलं का 10 दिवसाच्या आत जर कार्यालय चालू नाही झालं दिव्यांग अटल भवन तर आम्ही मोर्चा काढणार आहे। तर त्यांनी शिवसेनेची धास्ती घेऊन हे कार्यालय लवकरात लवकर चालू केलं। काल त्याचं 13 तारीख होती, काल 13 तारखेला त्यांनी कार्यालयाचं ओपनिंग घेतलं। आज जेव्हा आम्ही सर्व दिव्यांग इथे आलो तेव्हा आम्हाला काही गोष्टी निदर्शनास दिसल्या का इथे पहिली गोष्ट तर व्हीलचेअर नाही आहे। दिव्यांग हा व्हीलचेअरशिवाय कुठे येऊ शकत नाही। तर साहेबांनी त्याची पूर्तता घेतलेली आहे। साहेबांनी सांगितलं आहे का 2 दिवसाच्या आत मी व्हीलचेअर ठेवतो आणि जी NOC जी संजय गांधी निराधार योजनेसाठी जी NOC मागितलेली ती NOC द्यायला महानगरपालिका तयार आहे आणि ती NOC साहेब एका दिवसातच देणार ह्या पद्धतीचं प्रायोजन करणार आहे। येत्या 3-4 दिवसानंतर साहेबांनी त्या गोष्टीची उपयोग जसा होते त्या पद्धतीने त्यांनी करण्याचे आम्हाला शब्द दिलेला आहे। जर त्यांनी त्या अटी शर्ती मानल्या नाही तर 8 दिवसानंतर परत
शिवसेना स्टाईलने इथे येणार आणि त्या गोष्टी मान्य करून घेऊन जाणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक भव्य असं दिव्यांग भवन या ठिकाणी उभं राहिलं. मी माननीय नेर साहेब यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन. खरं तर रस्ते, गटार, पाणी याच्या व्यतिरिक्त महापालिका एक वेगळं काम करते याचा मला जास्त आनंद आहे. आणि सगळ्यात जास्त आनंद असा आहे की दिव्यांग भवन लवकरात लवकर सुरू व्हावं यासाठी शिवसेनेचे आमचे योगेश असतील, आमचा शंतनू असेल, आमच्या सर्वच दिव्यांगांच्या टीमने अत्यंत फॉलोअप केला, त्याचा खऱ्या अर्थानं पाठपुरावा केला आणि आज त्याला यश आलेलं आहे. एक भव्य अशी वास्तू या ठिकाणी उभी राहते. मी माननीय आयुक्त साहेबांना भेटणार आहे नेर साहेबांच्या माध्यमातून. या ठिकाणी आता लवकरात लवकर तज्ज्ञ डॉक्टर आले पाहिजे, तज्ज्ञ माणसं आली पाहिजे आणि यामध्ये सुद्धा 80% हे दिव्यांग बांधवांना संधी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि मला असं वाटतं की हे दिव्यांग भवन महाराष्ट्रात एक वेगळं असं एक वास्तू ठरेल की ज्यातून खऱ्या अर्थानं तळागाळातल्या माणसापर्यंत हे सगळं काम आहे किंवा त्यांची सेवा करण्याचं हे एक संधी नाशिक महापालिकेला आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही बघतो आहे. खरं तर शिवसेना म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तोच मूळमंत्र आमच्या सर्व या दिव्यांगांच्या आमच्या सर्व संघटनेने पाळला आहे. मी पुनश्च एकदा योगेशचे, शंतनूचे आणि विशेषतः नेर साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करेन आणि आणि निश्चितपणे या दिव्यांग भवनाच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांची, भगिनींची सेवा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.